स्वामी समर्थ. सर्वप्रथम लवकरच येणाऱ्या वट सावित्री सणाच्या सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा. भारतीय संस्कृतीत स्त्रियांचं स्थान हे सदैव पूज्य मानलं गेलं आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणाऱ्या स्त्रियाचं प्रतीक म्हणजे वट सावित्रीचं व्रत. सावित्रीसारखी श्रद्धा, धैर्य आणि निष्ठा आजही अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वट सावित्री सणाचं महत्त्व, त्यामागील पौराणिक कथा, पूजाविधी, वट सावित्रीच्या दिवशी कोणता मंत्रोच्चार करावा, वडाची पूजा घरी करता येते का, वट सावित्रीची पूजा करताना गुरुजींची आवश्यकता असते का, वट सावित्रीचा शुभ मुहूर्त आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला श्री वट सावित्रीची आरती ऐकवणार आहे. या व्रताचं सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्य काय आहे, तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये महिलांच्या सणांना विशेष महत्त्व आहे. विशेषतः सुवासिनी या अत्यंत मनोभावी काही सण साजरे करतात. वट सावित्री किंवा वट पौर्णिमा हा त्यापैकीच एक महत्त्वाचा सण आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्री केली जाते हे आपण सगळेच जाणतो. परंतु तुम्हाला वट सावित्रीची खरी कथा माहीत आहे का? नाही तर तुम्हाला वट सावित्रीची कथा जाणून घ्यायला हवी. चला तर वट सावित्रीची कथा बघूया आपण थोडक्यात. वट सावित्रीची कथा आहे मद्र देशाची. या देशाचा राजा होता अश्वपती. त्याला एक कन्या होती जिचे नाव होते सावित्री. ती रूपसंपन्न आणि सद्गुणी अशी मुलगी होती. तिचे लग्नाचे वय झाले. त्यावेळी राजाने तिला तिच्या इच्छेप्रमाणे पती निवडण्याची मुभा दिली. तिला इच्छेप्रमाणे पती निवडण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्रास निवडून त्याच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले. सत्यवानाचा पिता हा अंध आणि राष्ट्रभ्रष्ट होता. म्हणूनच आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे. सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुष्यी होता आणि हे देवर्षी नारदांना ठाऊक होते. म्हणून राजा अश्वपती आणि नारद मुनींनी तिला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितली. परंतु सावित्रीने त्यास नकार दिला नाही. तिने सांगितले की मी ज्याला मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही, असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. त्यावेळी सावित्रीही त्याच्यासोबत गेली, कारण हा दिवस सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. हे तिला नारद मुनींना सांगितले होते आणि ते तिला ठाऊक होते. नेहमीप्रमाणे लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली. त्यावेळी वडाच्या झाडाखाली तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. त्याच क्षणी तिथे साक्षात यम सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला. सावित्रीने यमाला ओळखले व नम्रपणे नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण हरून ज्यावेळी यमदेव जाण्यास निघाला त्यावेळी सावित्री त्याच्या मागे मागे जाऊ लागली. यमदेवाने सावित्रीची समजूत घातली. तिला माघारी जाण्यास सांगितले. पण त्यावेळी सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य यासंबंधी सुसबद्ध व विद्वत्तापूर्ण विवेचन केले. तिच्या वाक्चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि तिला 4 वर देऊ केले. तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने श्वशुराला अर्थात सासऱ्यांना दृष्टी, दुसऱ्या वराने राज्यप्राप्ती, तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने तिने पती सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणामुळे ती अजरामर झाली. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचे महत्त्व लक्षात घेत वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वडाच्या झाडाखाली प्राण गेलेल्या सत्यवानाला परत आणण्यासाठी यमालाही आपला निर्णय बदलावा लागला. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणूनच वटपौर्णिमा साजरी केली जाते.
वडाचं झाड म्हणजे वटवृक्ष हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पूजनीय मानलं जातं. हे झाड दीर्घायुष्य, समृद्धी आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. याच कारणाने वट सावित्री व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आजही वट सावित्री व्रत स्त्रियाच्या श्रद्धेचं, नातामधल्या बांधिलकीचं आणि आपल्या प्रियजनांसाठी प्रेमाचं प्रतीक आहे. ही परंपरा केवळ रूढी म्हणून नव्हे, तर त्यामागील मूल्य समजून घेणं ही काळाची गरज आहे. आता जाणून घेऊया वट पौर्णिमा 2025ची तारीख आणि वेळ. पौर्णिमा 2 तिथी आल्या आहेत. 10 जून रोजी आणि 11 जून रोजी दुपारपर्यंत पौर्णिमा असणार आहे. तर वट पौर्णिमा तारीख 10 जून 2025. वट पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे सकाळी 11:35 आणि संपणार आहे 11 जून दुपारी 1:13 वट पौर्णिमा पूजन हे उदयतिथीनुसार 10 जून रोजीच करण्यात येणार आहे. वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे. वट सावित्री सणाची कथा आणि शुभ मुहूर्त तिथी आपण बघितली आहे. आता आपण बघूया वट सावित्रीची पूजा कशी करावी. वट पौर्णिमा ही ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखली जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी वट सावित्रीची पूजा करावयाची असते. त्या दिवशी सकाळीच न्हाऊन स्वच्छ धूतवस्त्रे नेसून सौभाग्य अलंकार घालावेत. या दिवशी महिला उपवास करतात. पूजेपूर्वी काहीही खाऊन पिऊ नये अशी पद्धत आहे. शरीर आणि मन या दिवशी प्रसन्न असावे. पूजेचे सर्व साहित्य तयार करून योग्य त्या जागी ठेवून द्यावे. वट सावित्रीची पूजा वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याच्या बुंध्याशी करणे अधिक चांगले. ते शक्य झाले नाही तर घरात करावी. पूजेसाठी एका पाटावर किंवा चौरंगावर मातीच्या कुंडीत वडाची ताजी टवटवीत फांदी ठेवावी. ती मिळाली नाही तर हळद व गंधाच्या मिश्रणाने पाटावर वटवृक्षाचे चित्र काढावे. त्याच पाटावर आपल्या उजव्या बाजूस थोड्याशा तांदूळावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी आणि डाव्या बाजूस घंटा ठेवावी. एका बाजूला समई लावावी. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेला हळद कुंकू वाहून व देवापुढे विड्याची 2 पाने त्यावर सुपारी असं ठेवून नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा. वडाला किंवा वडाच्या फांदीला 3 किंवा 5 वेळा प्रदक्षिणा घालून पांढरा दोरा गुंडाळावा. पूजेसाठी पाटावर बसावे. आपल्या पुढ्यात डावीकडून उजवीकडे क्रमाने पाण्याने भरलेला तांब्या, पळी भांडे, ताम्हण आणि पूजा साहित्य नीटपणे लावून ठेवावे. त्यानंतर पूजेला आरंभ करावा. काही स्त्रियांचं म्हणणं आहे की वडाची पूजा घरी करता येते का? तर उत्तर आहे हो. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घरीच पाटावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करता येते. ज्याला वडाची पाने तोडायची नसतील त्यांनी घरीच रांगोळी काढून वडाची मनोभावी पूजा करावी. अशा प्रकारे ज्या कोणाला वट सावित्रीची पूजा करायची असेल तर ती माहिती तुम्हाला असायला हवी, ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. तर वट सावित्रीची पूजा करताना गुरुजींची आवश्यकता असते का, असं काही स्त्रियांचं म्हणणं आहे. तर उत्तर नाही. वट पौर्णिमा करताना गुरुजींची तशी आवश्यकता नसते. पण हल्ली अनेक ठिकाणी गुरुजी असतात. त्यांच्याकडून तुम्ही योग्य पद्धतीने पूजाविधी करू शकता. शक्य असल्यास तुम्ही वाचून पूजाविधी केली तरी देखील चालू शकते. सावित्रीच्या दिवशी वटपूजा करताना हे मंत्र उच्चार करावेत. ओम वैष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अदोक्षजाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः या मंत्राचा नामोच्चार पूजा करताना सुरूच ठेवावा. तर अशा प्रकारे तुम्ही मनोभावे ही पूजा करू शकता.
वटपौर्णिमेच्या दिवशी नेमका कसा पूजाविधी असावा हे आपण याआधी जाणून घेतले. वट सावित्रीची कथा जाणून घेतली. आता आपण वट सावित्रीची आरती देखील जाणून घेऊया. चला तर तुम्हाला मी आरती ऐकवते. अश्वपती पुसता झाला, नारद सांगती तयाला, अल्पायुषी सत्यवान सावित्रीने का प्रणीला, आणखी वरवरी बाळे मनी निश्चय जो केला, आरती वडराजा दयावंत यमदूजा, सत्यवान ही सावित्री भावे करीन मी पूजा, आरती वडराजा. ज्येष्ठ मास त्रयोदशी करती पूजन वडाशी, त्रिरात्र व्रत करुनिया जिंकी तू सत्यवानाशी, आरती वडराजा. स्वर्गावरी जाऊनिया अग्निखांब कचळीला, धर्मराज उचकला हत्या घालील जीवाला, येई गे पतिव्रते पतीने गे आपुला, आरती वडराजा. जाऊनिया यमापाशी मागतसे आपला पती, चारीवर देऊनिया दयावंत घावपती, आरती वडराजा. पतिव्रते तुझी कीर्ती एकूणी जाणारी येती, तुझी व्रते आचरती तुझी भवने पावती, आरती वडराजा. पतिव्रते तुझी स्तुती त्रिभुवनी जा करीती, स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया आणिलासे आपला पती, आरती वडराजा. अभय देऊनिया पतिव्रते करुनिया आणिलासी आपला पती, अभय देऊनिया पतिव्रते तारी त्यासी, आरती वडराजा. मैत्रिणींनो, वट सावित्रीची सर्व पूजा आटोपली की ही आरती अवश्य घ्या. वट सावित्रीचं व्रत हे केवळ धार्मिक विधी नाही, तर ती आपल्या संस्कृतीतील एक शिकवण आहे. प्रेम, निष्ठा आणि धैर्य यांची आजही सावित्रीसारख्या नारी शक्तीला वंदन करत असताना आपणही आपल्या जीवनात त्या मूल्यांना आत्मसात करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि सर्व व्रती महिलांना वट सावित्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.